एक आंदोलन संबंधी आम्हाला ताब्यात घेतलं होतं आणि आंदोलन काय होतं तर 27% ओबीसी आरक्षण हे महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गेलं होतं आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे जे आरक्षण गेलं, आमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, आम्ही त्या ठिकाणी भेट दिली, पण आमच्यावर गुन्हे दाखल केले. माझ्यावर प्रवीण दटके, विकास कुंभारे, समीर मेघे, टेकचंद सावरकर यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्याबद्दल आम्हाला आरोपी बनवण्यात आलं. आणि मला या ठिकाणी आज आनंदाने सांगायचं आहे की आमचे ॲडव्होकेट माननीय डबलेजी, माननीय परीक्षित मोहितेजी, संकेत यादवजी, विक्रम त्रिवेदी आणि माननीय श्री रोहन खान आणि उदय डबले या सर्वांनी आज कोर्टासमोर आमची बाजू मांडली. ओबीसीच्या 27% आरक्षणाकरता आम्हाला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न जो महाविकास आघाडीने केला होता, आज आम्हाला कोर्टाने बाइज्जत बरी केला आहे आणि आज आम्हाला कोर्टाने त्या गुन्ह्यातून सोडून दिला आहे. महाविकास आघाडीने आमच्यावर केलेली कारवाई आक्षाने होती. त्यावेळेस पोलिसांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं होतं आणि 27% ओबीसी आरक्षणाकरता आम्हाला त्या ठिकाणी जो अन्याय झाला होता तो देवेंद्र फडणवीस सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू मांडून आज 27% आरक्षण ओबीसीला मिळालं. पण महाविकास आघाडीला हे करता आलं असतं, महाविकास आघाडीने ते केलं नाही, म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनात आम्ही गेलो आणि आम्हाला त्या ठिकाणी जेलमध्ये